नमस्कार. 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 अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला बोलायची आहे आणि सांगायचीच राहून गेली? ॲक्च्युली माझं लव्ह मॅरेज झालं. मी इकडे निघून आले. नंतर माझ्या सासरच्यांनी मला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर माझी मुलं 1.5-2 वर्षाची होती तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला होता. कसला हो? मी माझ्या आईबरोबर मुलुंडला चालले होते. पण म्हणलं आता पिंपरीला मावशी राहते, तिच्याकडे किती खूप वर्ष चाली गेले नाही आहे, तिच्याकडे जावं म्हणून आम्ही 6 सीटरमध्ये बसलो. पण काय म्हणतात ना, मला असं वॉमिटिंग सारखं लागलं तर मी डोकं बाहेर काढलं तर गाडीने येऊन डोक्याला धडक मारली आणि मला डोक्याला मार लागल्यामुळे मी कोम्यात गेले. अरे बापरे. असं किती दिवस होता? 1.5 महिना कोम्यात होते आणि 1.5 वर्षात तर म्हणजे मला काही कळत पण नव्हतं. वर्षभर काही हेच नव्हतं, तिला असं समजत नव्हतं कोण हे आपलं कोण हे, कोणालाच ओळखत नव्हते. मग कधी पुन्हा ओळखायला लागले? 1.5-2 वर्ष झाली त्याला. 1.5-2 वर्षानंतर मग हळूहळू ओळखायला लागले सगळ्यांना. मग तुम्हाला आता चालताना वगैरे पण त्रास होतो? नाही, चालताना त्रास वगैरे नाही होत. हात धरून वगैरे चालू शकते. तसं मी घरातलंही सगळं काम करते. पण मोकळं चालता येत नाही. धरून चालवायला. आणि मेन म्हणजे माझी मुलं लहान होती ना तेव्हा माझ्या ह्या जाऊबाई आणि दीर आहेत ना, हे घरी ह्या जाऊबाई आम्ही एकत्रच होतो तेव्हा, जॉईंट फॅमिली होती. तर तेव्हा ह्यांनी खूप माझ्या मुलांना वगैरे सांभाळलं केलं. आणि या मोठ्या जाऊबाई आहेत ना, तर ट्रस्टमध्ये वगैरे सगळीकडं त्या म्हणजे त्यांना माहिती नाही घातलं सगळं, तर मदत गोळा करायला वगैरे ह्या खूप होत्या. म्हणून ह्यांचे आणि ह्या बहिणीं भाऊजींचे, ह्या लोकांचे मी खूप आभार मानते. किती तुम्ही सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे म्हणून आज ही माऊली छान गप्पा मारते. माईक तुमच्याकडे आहे. आता काळजी करू नका, आता सगळं चांगलं चाललंय, आनंद आहे. सगळं जुने ज्या काही वाईट गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेलेल्या आहेत. आता छान आनंदात राहा तुम्ही. बोला आई, काय वाटतं तुम्हाला? जावई कसा आहे तुमचा? जावई खूप चांगला आहे. चांगला आहे. आमचे नाते ब्राह्मण जातमध्ये पण असा जावई भेटणार नाही. आणि आमचे स्वभाव सारखेच आहे. आमचे म्हणजे सगळ्यांचे त्याच्यावर आमच्याला ये जुळणा मिळणं, आमचे माई आई आणि सगळ्यांचे बरोबर मिक्स होतात. असं जावई शोधून माझे नाही मिळत. नाही, मला ते होतेच, नक्कीच होते माझ्या मनात. तुम्ही मनातच ठेवलं होतं. पण माझे नवरे समोर माझं चालत नव्हता. मला एकच सांगायचं आहे, हे माझे चुलत दीर दोघंही म्हणजे ह्यांचे मिस्टरांच्या काकांची मुलं, ते अकाली दोघं गेल्यामुळे दोघांची जबाबदारी आमच्यावरती पडली. पण आणि मला स्वतःला 2 मुली, पण सख्खी मुलं करणारे तितकं ते अजूनही दोघं इतके प्रेम करतात की मुलांना जन्मच द्यायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे सुना काय करतील इतकं आपलेपणाने आमच्या दोघांचंही बघतात. आता आम्ही दोघं घरीच असतो, म्हणजे मुलींची लग्न आली, सगळं वेल सेटल्ड होतं मी. पण जसं त्यांचं केलं, जाण ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. हल्ली सख्खी मुलं जाण नाही ठेवत, आईवडिलांना बघत नाहीत, करत नाही. पण हे दोघंही खूप म्हणजे आदर्श माझ्यासाठी आहेत, आम्ही दोघांसाठी, की आम्ही खूप आम्हाला अगदी काही झालं की बहिणी भाऊ करत आम्हाला भाऊ. बरं, आता घरातल्यांनी बोलायचं आहे यांच्या लग्नाविषयी किंवा या दोघांविषयी, किंवा जेव्हा कळलं तेव्हा काय होती परिस्थिती सांगा. कळलं त्यावेळेस आम्हाला पूर्णपणे शॉक बसला होता. आम्हाला वाटलं पण नव्हतं की इंजिनिअरिंग चालू होतं आणि नुकतीच जे आळंदीच्या आपल्या पंढरपूरला बाबा गेले होते, दुसऱ्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशी असंच मी तिचं कपाट आवरत होते त्यावेळेस मला एक हे मिळालं की यांना रजिस्टर लग्न करायचं. तर मग नंतर आम्हाला एवढा शॉक बसला की म्हटलं तसं करू नका, तुमचं पूर्ण शिक्षण करा, पहिलं तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग आम्ही करून देऊ, नाही असं म्हणत नाही, पण तुझं पहिलं इंजिनिअरिंग कंप्लीट कर, असं आमची पूर्णपणे वडिलांची म्हणजे आमच्या दोघांची अपेक्षा होती अशी. पण आता कसं वाटतंय? आता आहे वर एकदम छान वाटतंय. सासूबाईंना द्या ना. थोडा विरोध होता माझा आणि वडिलांचा ह्याच्या लग्नाला, कारण आम्हाला आमच्या कास्टची मुलगी बघायची होती. पण तिला आवड आहे गुजराती भाषेची, धर्माची, सगळं, म्हणून मग आम्ही, आणि त्याची इच्छा जास्त लहानपणापासून, म्हणजे त्याचं मन मारून त्याला थोडा मोठा झाला. वडील नसल्यामुळं थोडं ॲडजस्ट करत गेला ना तो, त्याच्यामुळं मग त्याची इच्छा म्हणून आम्ही ॲक्सेप्ट केलं वडिलांना. पण मी सांगितलं त्याच्या इच्छेप्रमाणे आपण घडू दे, आता या आयुष्यात हा महत्त्वाचा निर्णय त्याचा, त्याला घेऊ दे एवढंच. आणि सगळं चांगलं आहे आता, व्यवस्थित आहे दोघांचं. अजून कोण बोलणार? ॲक्च्युली मला पण तिने काही सांगितलं नव्हतं. मी तिची बहीण आहे. तिचा ॲक्सिडेंट झालेला एकदा आणि जीजू चॉकलेट्स घेऊन आलेले घरी
आणि कुठे तिने ऍक्सिडेंट झालेला? कोथरूडमध्येच पडलं होतं, कृष्ण हॉस्पिटल जवळ. गाडी स्लिप झाली होती. दोघेही? नाही मी तुम्हीच? हां. मग त्यालाच भेटायला चालली होती, उशीर झाला होता, मग गाडी स्लिप झाली जोरात, मग पायाला वगैरे लागलं होतं पूर्ण. मग हे चॉकलेट घेऊन दुसऱ्या दिवशी घरी काय हो? हा, त्या दिवशी मी दवाखान्यात घेऊन गेलो तिला आणि नंतर घरी वगैरे सोडलं होतं. दुसऱ्या दिवशी मी तब्येत कशी वगैरे बघायला गेलो होतो आणि मीच होते घरी, दीदी आणि मी. तर त्यांनी माझ्यासाठी पण चॉकलेट्स आणलेले, तिच्यासाठी पण. तेव्हा मला समजलं. आणि जीजू म्हणजे चॉकलेट मध्ये गडबड आहे. आणि तेव्हापासून म्हणजे मला समजल्यापासून म्हणजे मी पण फिरायचे त्यांच्यासोबत केव्हा केव्हा. काय चॉकलेटचा प्रभाव आहे. बाकी दीदी आणि जिजू दोघांचा स्वभाव छान आहे. म्हणजे अजून पण कुठेही जायचं असलं तरी ते मी असते त्यांच्या शेपूट मागे. आपण काय करता? मी आत्ता इंजिनिअरिंग झालं आणि आत्ता मी MPSC UPSC साठी प्रिपरेशन करते. बरं, आता या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, घ्या पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे. वेळ सुरू झाली. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून भेटवस्तू. दुसरी चिठ्ठी. मराठी गाणं. मित्र मध्ये माझ्या मनाला आनंद झाला. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरं आव्हान. म्हण आहे, म्हण. एका कानाने तुम्ही जे घरी करतात ते नकोय. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. तो जास्त फ्रेंड सर्कलमध्ये मिक्सअप होत नाही त्याच्या. तर त्यानं थोडंसं बाहेर पण मिक्स व्हावं, म्हणजे जेणेकरून त्याचा स्वभाव थोडासा डेअरिंग असा होईल. काय हो? हा, थोडंसं आहे स्वभाव तसा की पटकन मिक्स होत नाही. मग आता कधी होत आहे? प्रयत्न करतोय. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा आहे तसंच राहावं माझ्यासोबत आयुष्यभर. असेच राहा. हां, ओके. तिसरी. तिसरी थोडंसं वजन कमी करा. तुम्ही सांगा तुमच्या 3 अपेक्षा. माझ्या ॲक्च्युली अपेक्षा तिनं पूर्ण केल्या आहेत, तरी सांगतो. पहिली अपेक्षा होती की ती नॉनव्हेजिटेरियन होती. तर मी तिला सांगितलं की नॉनव्हेज सोडावं लागेल जर लग्न झालं आपलं तर. तिनं तसं सोडलं. तिनं लग्नानंतर नाही खाल्लेलं नॉनव्हेज आणि सोडलं. मग आता पुढची काय अपेक्षा? परत सुरू करावं? नाही, तीच अपेक्षा माझी आहे की तिनं नॉनव्हेज खाऊ नये फक्त. काय हो, मान्य? दुसरी. दुसऱ्याचा तापट स्वभाव होता जो तुला सांगितलं होतं. हट्टीपणा आणि तापटपणा कमी करावा लागेल, सगळ्यांशी मिळून मिसळून घ्यावा लागेल. तो तिनं बराचसा कमी केला. अजून केला पाहिजे. अजून केला पाहिजे. थोडासा आहे, मुलीवर वगैरे चिडचिड करते, पण ठीक आहे, थोडा अजून कंट्रोल केलं पाहिजे. कळलं का? तिसरी. तिसरी म्हणजे आहे तसंच तिनं नाते वगैरे सांभाळले. कारण मी लोकांमध्ये मिक्स होत नाही, पण तिनं जी नाती जोडली आहेत सगळ्यांशीच जोडली. म्हणजे माई जे काही मी बोलत नव्हतो त्यांच्याशी पण बोलून वगैरे नाती जोडली. असंच तिनं राहावी अपेक्षा. बरं, आता सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? मी धन्यवाद ॲक्च्युली सासऱ्यांना आणि आई आणि मामींना म्हणेन की त्यांनी लग्नाला सपोर्ट केला. त्यांच्याशिवाय सपोर्टशिवाय जर असं आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागला असता. आणि सॉरी पण सासू सासऱ्यांनाच म्हणेन की असं आम्ही इंटरकास्ट केलं. त्यांची इच्छा नव्हती ॲक्च्युली, पण केलं. तुमचं काय? सॉरी आईबाबांना, बाबांना खास करून, कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे इंजिनिअरिंगमध्ये करिअर न करता मला जे इंटरेस्ट होता ते बेकिंग फील्डमध्ये शिकले आणि पुढे जॉब न करता बिझनेस केला. म्हणजे आई वडील असं करू शकतील अपेक्षाच नव्हती. मग तिकडनं कशा आलं तुम्ही? तिकडून म्हणजे पोलीस केस चालू होती त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करावं लागलं मला. यांनी सुद्धा केस केली की माझ्या बायकोला फक्त माझ्या फेस टू फेस त्यांनी बोलावं की तिने की मला राहायचं नाही तुझ्याकडे.